हॅलो, समृद्धी किचन आपलं स्वागत करत आहे। आज आपण उपवासाला एकदम खमंग आणि एकदम टेस्टी असे शाबू आणि बटाट्याचे वडे बनवणार आहेत। श्रावण सोमवार चालू आहेत म्हणल्यानंतर थोडीशी चटपटी काहीतरी खाण्यासाठी बनवणार आहे, ते म्हणजे शाबूचे वडे। तर चला मग रेसिपी चालू करायच्या अगोदर किंवा रेसिपी जर माझ्या आवडली तर माझ्या समृद्धी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा। तर चला आता आपण सुरुवात करूया। सुरुवातीला मी हे अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत, शिजवून आणि साल काढून घेतलेले आहेत। आणि आता आपण एक वाटी शाबू म्हणजे एक पावशेर शाबू आहे, ती मी भिजत ठेवला होता 4 ते 5 तासासाठी। तर चला ते एक मोठी वाटी घेतलेली आहे, त्यामध्ये आता आपण हे बटाटे जे आहेत जे आपण साल काढून छानपैकी मऊ शिजवून घेतलेले आहेत ते आता आपण याच्यामध्ये अगोदर कुस्करून घेणार आहोत। बटाटे पूर्ण छान कुस्करलेले आहेत, त्यामध्येच आता आपण हे एकदम छान भिजलेला शाबू याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत। शाबू मिक्स करताना आपण एकदम करणार नाही, बटाट्याच्या अंदाजाने शाबू मिक्स करायचा आहे, कारण आपल्याला बटाटा जास्त ठेवायचा आहे आणि थोडासा शाबू कमी ठेवायचा आहे। तर हे पहा, आपण अजून थोडा शाबू घेतलेला आहे। तर चला लागेल तसं शाबू आपण वापरणार आहोत। लगेच त्याच्यामध्ये आपण 1 चमचा शेंगदाण्याचा कूट वापरलेला आहे, सॉरी 2 चमचे वापरलेले आहेत। तर चला आता आपण चवीनुसार मीठ, मी माझ्या चवीनुसार घेत आहे, तुम्ही तुमच्या चवीनुसार घ्या। तर चला मग आपण हे सगळं साहित्य आहे ते छानसं मिक्स करून पीठ मळून घेणार आहोत। तर चला आता आपण हे पीठ जे आहे ते पूर्ण तयार केलेलं आहे। आता आपण एका कढईमध्ये तेल घेणार आहेत। आता शाबूचे वडे आहेत म्हणजे तेल थोडंसं जास्त लागेल, त्यामुळे जास्त वापर करायचा आहे। तर चला आता आपण हे पीठ जे तयार केलेलं आहे त्या अगोदर आपण थोडंसं हातामध्ये तेल घेणार आहोत, जेणेकरून वडे जे आहे ते आपल्या हाताला चिकटणार नाहीत। पीठ जे आहे म्हणजे वडे जे आहे ते तुमच्या आवडीनुसार मोठे लहान करू शकता। तर मी मध्यम आकाराचे वडे तयार करून घेणार आहे। जरा जाडसर पण नाही ठेवायचं आणि जास्त पातळ पण नाही ठेवायचं, मध्यम आकाराचे वडे तयार करून घेतलेले आहेत। तर हे पहा, जरा सुद्धा चिरले नाहीत। तर अशाच पद्धतीने आपण अजून वडे तयार करून घेणार आहोत। तर हे पहा, 4 ते 5 मी वडे तयार केलेले आहेत। तर चला, तेल पण आपलं छान गरम झालेलं आहे, तर एकदम अलगदपणाने आपण आज याच्यामध्ये वडे सोडणार आहोत। आणि ज्यावेळेस आपण वडे सोडणार आहोत त्यावेळेस जे गॅस जे आहे आणि तेल एकदम कडक पाहिजे, गॅस एकदम फुल पाहिजे, कारण त्यामध्ये तेल सुद्धा राहणार नाही आणि वडे छान भाजतील। जोपर्यंत एक बाजू चांगली भाजत नाही तोपर्यंत पलटी करायची नाही, नाहीतर वडे फुटतील। तर हे पहा, एकदम अलगदपणाने हे वडे मी पलटी करून घेतलेले आहेत। तर एकदम सोनेरी कलरचं होईपर्यंत आपण भाजून घेणार आहे। तर हे पहा, मी तुम्हाला पूर्णपणे तळल्यानंतर दाखवत आहे। एकदम कलर छान आलेला आहे आणि वडे सुद्धा एकदम फुगून टर्म झालेले आहेत। तर चला, हे वडे जे आहे ते तळले गेलेले आहेत, तर आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहेत। तर हे पहा, एकदम छान तयार झालेले आहेत वडे। तर आपण राहिलेले वडे आहेत ते पण असेच तयार करून घेणार आहोत तळून। त्यासाठी आता आपण चटणी बनवणार आहे। तर मी एकदम गावरान हिरवी मिरची घेतलेली आहे, मिरची तिखट आहे म्हणून कमी घेतलेली आहे। चला आता आपण शेंगदाणे घेणार आहे, ते सुद्धा भाजलेले। तर चला आता आपण हे वाटून घेणार आहे। तर हे पहा, अशी चटणी बनवायची आहे आपल्याला, एकदम खमंग, याच्यामध्ये पाण्याचा वापर केलेला आहे। तर चला आता एक भांडं घेणार आहोत आपण, त्यामध्ये तेल घेणार आहे। तेल तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता। तर तेल जे आहे ते आपल्याला एकदम कडक होऊ द्यायचं आहे आणि मगच ह्याला तडका द्यायचा आहे, म्हणजे चटणी एकदम टेस्टी होती। किंवा तुमच्या इकडे कोथिंबीर जिरे चालत असतील तर तुम्ही याच्यात वापर करू शकता, आमच्या इकडे चालत नाहीत, मी वापर केलेला नाही। तर चला आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेऊया, कारण त्यामध्ये आपलं थोडंसं सारण राहिलं होतं। आणि आता आपण हे चटणी जी आहे ती चवीनुसार मीठ वापरणार आहे, मी माझ्या चवीनुसार घेणार आहे, तुम्ही तुमच्या चवीनुसार घ्या। आणि आता आपण ही चटणी आहे ती छानशी शिजवून घेणार आहे। तर छान उकळी फुटलेले आहेत। तर चला आता आपले वडे पण जे तळून आहे ते तयार झालेले आहेत। तर मी तुम्हाला डायरेक्ट ताटच दाखवणार आहे, एकदम मस्तपैकी अशी मी ह्याची सजावट पण केलेली आहे। तर एक वडा जे आहे ते मी फोडून दाखवणार आहे। तर हे पहा, आतून एकदम छान तळला गेलेला आहे आणि टेस्टी पण तितकीच झालेली असेल, तुम्हाला खाऊन दाखवल्यानंतर मस्त झालेली आहे। तर मग तुम्ही पण ह्या उपवासाला असेच वडे आणि अशी चटणी बनवा, नक्की तुम्हाला आवडेल आणि घरातले सुद्धा आवडीने खातील। तर एकदम साधी आणि एकदम सोपी आणि झटपट होणारे असे आपण आज शाबू आणि बटाट्याचे वडे तयार केलेले आहेत। जर रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या समृद्धी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा। धन्यवाद।